नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. एक ओळखीचे बाबा होते. तुम्हा साऱ्यांना ते ठाऊक होते. आता ते वर गेले. त्यांना त्यांच्या पापातून जणू मुक्ती मिळाली. माझ्या एका मित्राला मुलबाळ होत नव्हतं म्हणून तो त्यांच्याकडे गेला. बाबा त्याला म्हणाले की माझा फोटो असलेला हा गंडा तू रात्रीच्या वेळी कमरेला बांधत चल, तुला यश मिळेल, तुझी बॅटिंग उत्तम होईल आणि तुला मुलबाळ होईल. अर्थातच बाबानं त्याला आर्थिकदृष्ट्या गंडावलं, त्याला गंडा घातला. पुढे बाबा वर गेले, पण उपयोग शून्य. आजतागायत त्याला मुलबाळ झालेलं नाही. एक मात्र नक्की, या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर माझं त्या बाबांसारखं होणार नाही. म्हणजे मी जे तुम्हाला सांगेल, मी जे लिखाण करेल, जे व्हिडिओज माझे असतील, ते सारेच्या सारे तुम्ही उशाशी ठेवत चला. दिवसातून 4-2 वेळा त्याचं पारायण करत चला. कारण जे मी तुम्हाला सांगणार आहे तेच नेमकं घडणार आहे. आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सांगतो की जेव्हा विधानसभेच्या निवडणुकांचं वारं आपल्या या राज्यात सुरू झालं, तेव्हा नेमकं कोणी कुठल्या मतदारसंघातून उभं राहायचं, कुठल्या पक्षातर्फे उभं राहायचं, हे स्वतः एकनाथ शिंदे, फडणवीस किंवा त्या पद्धतीच्या मान्यवर नेत्यांनी ठरवलेलं नसताना एक असा आपल्या या राज्यातला उमेदवार होता ज्याचं अगदी सुरुवातीला महायुतीतर्फे उमेदवारी नक्की झाली होती आणि ते नाव होतं रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे उदय सामंत. हे नक्की आहे की उदय सामंत त्या रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा निवडणुकीत 100% विजयी होतील आणि पुन्हा एकदा पुढले आमदार असतील आणि नामदारही होत. काही उत्साही आणि अनुभवी जोडपे जसे लग्नाआधीच आपला अर्धा मधुचंद्र साजरा करून मोकळे होतात, उदय सामंतांचं नेमकं तेच आहे. म्हणजे निवडणूक जाहीर झालेली नव्हती तेव्हापासूनच, म्हणजे फार पूर्वीपासून त्यांनी अख्खा मतदारसंघ अनेक वेळा पिंजून काढला आणि ज्या पद्धतीनं नेमक्या निवडणुकांच्या तोंडावर प्रचार करायचा असतो तो त्यांचा अर्धाधिक प्रचार आटोपला देखील आहे. याला महत्त्वाचं कारण असं की शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अर्थातच एकनाथ शिंदे आणि त्या पाठोपाठ श्रीकांत शिंदे हे सर्वाधिक महत्त्वाचे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून गेली 2.5 वर्षे अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडतायत किंवा ज्यांच्यावर नेमकी जबाबदारी टाकल्या जाते आहे त्या 2-3 मंत्र्यांपैकी एक अर्थातच उदय सामंत. मित्रांनो, मी या उदय सामंत यांना फार पूर्वीपासून ओळखतो. म्हणजे ते जेव्हा साधे आमदारही नव्हते, युथ काँग्रेसचे अध्यक्ष होते, प्रदेशाध्यक्ष होते, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. उदय सामंत हे ज्या पक्षामध्ये असतात त्या पक्षातले जे टॉपचे नेते असतात त्यांना ते अतिशय जवळचे वाटतात, जवळचे असतात. म्हणजे जेव्हा उदय सामंत हे राष्ट्रवादीमध्ये होते तेव्हा ते एकाच वेळी शरद पवार आणि अजितदादांचे उजवे डावे हात म्हणून ओळखले जायचे. त्यानंतर ते शिवसेनेत गेले, तेथेही तेच घडलं. त्यांना तेथे उद्धव ठाकरे यांच्या सर्वाधिक जवळचे नेते म्हणून बघितल्या जायचं, ओळखल्या जायचं. त्यानंतर त्यांनी अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या संगतीनं बाहेर पडण्याचं ठरविलं आणि एकनाथ शिंदे यांचा देखील त्यांनी त्याच पद्धतीनं विश्वास संपादन केला. एकनाथ शिंदे यांच्या प्रत्येक अडीअडचणीत हे उदय सामंत मनापासून धावून गेले.
अर्थात उदय सामंत यांचं आणखी एक वैशिष्ट्य असं की त्यांच्याकडे काम घेऊन येणारा त्यांच्या पक्षाचा आहे की विरोधक, त्यात त्यांना फारसा इंटरेस्ट नसतो. म्हणजे अमुक एखादा कार्यकर्ता किंवा नेता कोणत्याही विचारांचा असेल, पक्षाचा असेल, तो जेव्हा त्यांच्याकडे काम घेऊन येतो, आपली अडचण सांगतो, तेव्हा उदय, मग तो नेता, तो कार्यकर्ता त्यांच्या मतदारसंघातला असेल किंवा राज्याच्या कानाकोपऱ्यातला, त्या साऱ्यांची कामं ते खालची मान वर न करता तिथल्या तिथे करवून देतात. अमुक एखादा निर्णय जो त्या कार्यकर्त्याला किंवा नेत्याला अपेक्षित असतो, त्या पद्धतीचा निर्णय ते देतात. त्यामुळे रत्नागिरी वास्तविक आडवळणाचा असा मतदारसंघ. पण उदय सामंत यांची ही लोकमान्यता, लोकप्रियता आणि नेता म्हणून त्यांची एक वेगळी ओळख उभ्या राज्याला आहे. थेट चंद्रपूरपासून तर अगदी गोव्याच्या बॉर्डरपर्यंत त्यांना ओळखणारा, मानणारा, त्यांच्या प्रेमात पडलेला मोठा असा कार्यकर्त्यांचा जमाव त्यांच्या सभोवताली सतत असतो. म्हणून ते हमखास निवडून येतात. विशेषतः रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघात त्यांना कामांच्या आणि सहकार्याच्या बाबतीमध्ये थेट कर्णाची उपमा दिली जाते. म्हणूनच ते त्या साऱ्यांचे लाडके आहेत, आवडते आहेत. हमखास निवडून येणारे महायुतीचे ते नक्कीच एक उमेदवार आहेत. आता नेमक्या विषयाकडे वळतो. मित्रांनो, वास्तविक मला उदय सामंतांविषयी एक बातमी तुम्हाला सांगायची नव्हती, लीक करायची नव्हती. पण काही अतिउत्साही प्रत्येक मोठ्या नेत्याच्या सभोवताली असतात, तसे ते त्या एकनाथ शिंदेंच्या सभोवताली देखील आहेत. एक अत्यंत लबाड, स्वार्थी, करप्ट, भ्रष्ट, मूर्ख, नालायक असा मीडियातला माणूस त्यांच्या सभोवताली वावरत असतो. आणि त्यानं ती अजिबात गरज नसताना एक अत्यंत महत्त्वाची बातमी लीक केली. त्यामुळे म्हणजे ती बातमी फुटली म्हणून मला त्यावर नेमकं काय घडलं ते तुम्हाला सांगण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अगदी अलीकडे 14 तारखेला एक दिवस अचानक त्या उदय सामंतांच्या काय मनात आलं माहीत नाही, पण ते उठले, त्यांनी आपलं हेलिकॉप्टर बाहेर काढलं आणि ते थेट औरंगाबादला गेले. विमानतळावर त्यांनी आपलं हेलिकॉप्टर पार्क केलं, तिथून कार घेतली आणि जवळपास 2.5 तास प्रवास करून ते थेट आडवळणाच्या ठिकाणी, जेथे मनोज जरांगे आपल्या मित्राच्या फार्म हाऊसवर मुक्कामाला होते, तिथे जाऊन पोहोचले. जेव्हा उदय सामंत आले, जरांगे क्षणभर चवापले, त्यांना आश्चर्य वाटलं. पण नंतर त्यांनाही छान वाटलं. वास्तविक जरांगे महायुतीवर का नाराज आहे, त्यांच्या मनात नेमका कुठल्या पद्धतीचा कसा राग आहे, हे सामंतांना जाणून घ्यायचं होतं. म्हणून त्यांनी केवळ फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातलं आणि ते तडक उठले, जरांगेंना जाऊन भेटले. तेथे मग त्या दोघांमध्ये छान चर्चा रंगली. समाधानकारक दोघांमध्ये बोलणंच झालं. थोडक्यात काय तर त्या दीवार सिनेमामध्ये जसा तो अमिताभ एकटाच त्या गोडाऊनमध्ये जातो आणि तिथल्या अनेक लोकांशी 2 हात करतो, येथे अर्थातच जरांगे नावाचे सभ्य नेते होते आणि मनामध्ये कुठलीही भीती न बाळगता आपण एक मंत्री आहोत किंवा जबाबदार नेते आहोत याची काळजी, चिंता, पर्वा न करता हे सामंत उठले आणि थेट त्या जरांगेंना भेटायला गेले. मित्रांनो, त्याला एक मोठं डेअरिंग लागतं. ते नेमकं त्या सामंतांमध्ये आहे. म्हणजे इतर वेळी जर तुम्ही सामंतांना भेटलात तर असं वाटतं आपण अमुक एखाद्या कॉलेजच्या मुलाशी गप्पा मारतो आहे, एवढे ते अल्लड आणि अवखळपणे तुमच्याशी बोलत असतात. किंबहुना हेच ते सामंत प्रसंगी चिडले, संतापले किंवा त्यांच्यात अमुक एखाद्या प्रसंगाविषयी जोश निर्माण झाला की थेट त्यांच्यात सिनेमातला अमिताभ जागृत होतो
जो तो त्या दिवशी घडला. त्यांना भीती वाटली नाही. बरं झालं ते जरांगेंना भेटायला गेले, त्यांच्याशी चर्चा केली. पण नेमका हा प्रसंग वास्तविक बाहेर यायला नको होता. पण हे अशा पद्धतीचे काही नालायक माणसं असतात आणि ते काही गंभीर प्रसंगांना या पद्धतीनं उजेडात आणतात. मित्रांनो, दिवसभरामध्ये मला असं वाटतं माझ्या वाट्याला या पद्धतीचे 4-2 प्रसंग नक्की येत असतात. पण त्यातली सिक्रेसी कित्येक वर्ष उलटूनही बाहेर सांगायची नसते. अन्यथा तुमच्यावरचा विश्वास राहत नाही. तुमची वृत्ती फसवणूक करणारी आहे हे इतरांना वाटतं आणि मग तुमची किंमत आपोआप कमी होते. हा असाच प्रसंग या अत्यंत महत्त्वाच्या बाबतीमध्ये घडला, ज्याचं मला या ठिकाणी वारंवार वाईट वाटतं आहे. सामंत आणि जरांगे यांच्या भेटीनंतर, प्रत्यक्ष चर्चेनंतर जरांगे यांचं महायुतीविषयीचं मत, म्हणजे आधी कलुषित असलेलं झालेलं मत नक्की बदललेलं तुम्हाला बघायला मिळेल. आणि हा सुखद धक्का नेमका विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुतीला फक्त आणि फक्त सामंत यांच्यामुळे बसला आहे, तेही नक्कीच कौतुकास्पद. पण तरीही सामंत चुकले असं मला वाटतं. म्हणजे जरांगे सामंत भेट हा प्रकार सामंतांनी फार पूर्वी जर घडवून आणला असता तर हे त्रासाचं रामायण नक्कीच घडलं नसतं. ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. मित्रांनो, एक मात्र नक्की की हेच ते सामंत, हेच ते उदय सामंत, ते ज्या वस्तूवर हात ठेवतात ती वस्तू क्षणार्धात ते हस्तगत करतात, आपलीशी करतात. मग ती व्यक्ती असेल किंवा अमुक एखादा राजकारणातला गेम. माझ्या एका देखण्या मैत्रिणीचं त्यांच्याकडे काम आहे, पण मी तिला त्यांच्याकडे न्यायला टाळत आलो आहे, कारण भीती नेमकी तीच वाटते. एनिवे, गमतीचा भाग सोडा. पण उद्या याच रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी उदय सामंत यांच्या भल्यासाठी जर थेट मनोज जरांगे आले आणि भाषण देऊन गेले तर मला त्यात आश्चर्य वाटणार नाही. मनोज जरांगे आणि युती, महायुती यांची मैत्री कितपत आणि कशी असेल हे काळ ठरवेल. पण जरांगे आणि उदय सामंत एकमेकांच्या नक्की निश्चित प्रेमात पडले आहे अशी माझी नेमकी माहिती आहे. तर तेवढंच मित्रांनो, नमस्कार.